प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजेच पूर्वीचा शालेय पोषण आहार, ज्याला की आता नवीन नाव देण्यात आलेलं आहे, केंद्र पुरस्कृत सर्व राज्यामध्ये हा एक अतिशय उपक्रम महत्त्वाचा राबवला जातो। यामध्ये 100 दिवसाचा जो कार्यक्रम आहे भारत सरकारचा, त्या अंतर्गत आता शाळांमध्ये स्नेहभोजन द्यायचं आहे, स्नेहभोजन उपक्रम राबवायचा आहे। तर नक्की हा स्नेहभोजन उपक्रम नेमका काय आहे, त्यामागचे उद्देश काय आहे, त्याची अंमलबजावणी कशी करायची, अंमलबजावणी करताना कोणती शाळांनी काळजी घ्यायची आहे, त्याचबरोबर स्नेहभोजन देताना कोणत्या प्रकारचा आहार मुलांना द्यायचा आहे किंवा कोणत्या पदार्थाचा वापर करायचा आहे आणि तो केव्हा द्यायचा आहे, याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ आणत असतो। चला तर करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात। पहा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचं दिनांक 29/6/2024 हे पत्र आहे। हे पत्र शिक्षणाधिकारी ब्रह्ममुंबई महानगरपालिका तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व जिल्हा परिषद यांच्यासाठी आहे। या पत्राचा विषय नेमका काय आहे, तर विषय आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत स्नेहभोजन उपक्रम राबविण्याबाबत। तर यासाठीचा संदर्भ आहे पहा, शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय 13/2/2015 आणि माननीय अपर सचिव शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांचे जे निर्देश आहेत दिनांक 26/6/2024 यानुसार हे संदर्भीय पत्र आहे। तर या पत्रानुसार स्नेहभोजन उपक्रमाचे उद्देश काय आहेत ते पाहूया आपण। पहा, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढ व कुपोषण मुक्तता करण्यासाठी राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री शक्ती निर्माण योजना सुरू करण्यात आलेली आहे। सदर योजनेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येत आहेत। कोणत्याही योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्यासाठी योजनेमध्ये लोकसहभाग आवश्यक असतो। पहा, जी शासन आपल्या शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना राबवत आहेत ती राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत योजना आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे। त्यामध्ये वेळोवेळी बदल केला जात असतो आणि या योजनेची प्रभावी अंमलबजावणी जर करायची असेल तर लोकसहभाग वाढवणे खूप महत्त्वाचे आहे। आणि मग त्यासाठी योजनेत विविधता नाविन्यता आणण्यासाठी व समाजाचा सहभाग वाढविण्याचा हेतूने विशेष दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत चांगला आहार देण्याचा उपक्रम लोकसहभागातून राबविणे आवश्यक आहे। तर विशेष दिन जे विशिष्ट आपल्या शाळेमध्ये आपण साजरे केले जातो त्या दिवशी आपल्याला विद्यार्थ्यांसाठी एक चांगला आहार देण्याचा उपक्रम लोकसहभागातून घ्यायचा आहे। त्यासाठी पहा, भारत सरकारच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्नेहभोजनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे। आता नियमित मध्यान्ह भोजनाव्यतिरिक्त स्नेहभोजनातील लोकसहभागामुळे शिक्षण क्षेत्रात समाजाचा सहभाग वाढेल, विद्यार्थी उपस्थिती वाढण्यास मदत होईल, तसेच विद्यार्थ्याच्या वाढीस उपयोगी असणारे पूरक पोषण मूल्ये प्राप्त होतील, आहाराची पौष्टिकता वाढण्यास मदत होईल, विद्यार्थ्यांना विविधपूर्ण अन्न पदार्थाची चव चाखता येईल, तसेच सामाजिक बंधुता एकतेची भावना सामाजिक बांधिलकी वाढण्यास मदत होईल। बघा, हा उपक्रम कशासाठी राबवायचा आपल्याला, तर सर्वात महत्त्वाचं कारण आहे समाजाचा सहभाग वाढला पाहिजे। त्याचबरोबर स्नेहभोजनामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास मदत होईल, तसेच विद्यार्थ्यांच्या वाढीची आवश्यक असणारे पूरक पोषक मूल्ये ते प्राप्त होणार आहेत, आहाराची पौष्टिकता वाढण्यास मदत होणार आहे, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पदार्थाची व अन्नपदार्थाची चव चाखता येणार आहे, त्याचबरोबर सामाजिक बंधुता आणि एकतेची भावना आणि सामाजिक बांधिलकी वाढण्यास देखील मदत होणार आहे। या अनुषंगाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेत लोकसहभाग वाढविण्यासाठी स्नेहभोजन उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्याचे निर्देश देण्यात येत आहेत। आता हे उपक्रम कशा प्रकारे राबवायचा पहा, त्यासाठी एक नवीन शैक्षणिक वर्षातील पुढील 3 महिन्याच्या कालावधीत किमान 1 दिवस शाळेमध्ये स्नेहभोजन उपक्रमाची अंमलबजावणी करायची आहे। आता जे चालू शैक्षणिक वर्ष होणार आहे या पुढील 3 महिन्यामध्ये किमान 1 दिवस आपल्याला विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचं काय करायचं आहे, आयोजन करायचं आहे। 2 शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत लोकसहभाग वाढवून विद्यार्थ्यांना पौष्टिक व वैविध्यपूर्ण आहार पुरवण्यासाठी स्नेहभोजन हा उपक्रम राबविण्यात यावा। सगळ्यात महत्त्वाचं, सदर उपक्रम हा ऐच्छिक स्वरूपाचा आहे। पहा, शालेय पोषण जी आपली आहार योजना आहे त्यामध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि वैविध्यपूर्ण आहार पुरवण्यासाठी स्नेहभोजन उपक्रम राबवायचा आहे, पण हा उपक्रम कशा प्रकारे आहे, ऐच्छिक आहे, तो कंपल्सरी नाही। त्यानंतर 3 शाळा स्तरावर स्नेहभोजन उपक्रमाची अंमलबजावणी खालीलप्रमाणे करण्यात यावी। काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या आपण लक्षात घ्यायच्या आहेत। आता केव्हा उपक्रम राबवायचा पहा, गावातील व्यक्तींचे वाढदिवस, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, जनशताब्दी इत्यादी, तसेच लग्न समारंभ, धार्मिक सप्ताह, निरोप समारंभ, राष्ट्रीय सण, स्थानिक पातळीवरील सण इत्यादी बाबी राहतील।
तर आपल्याला हा उपक्रम केव्हा विशेष दिनाला साजरा करायचा आहे, तर गावातील व्यक्तींचे वाढदिवस, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, जन्मशताब्दी असे लग्न सोहळे असतील, धार्मिक सप्ताह, निरोप समारंभ, राष्ट्रीय सण, यावेळी आपल्याला हा उपक्रम राबवायचा आहे. 2 पहा, योजनेस पात्र सर्व शाळांमधून स्नेहभोजन उपक्रमाचे आयोजन शाळेने करावे. त्यासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात शाळेने वर्षभराचे नियोजन करावे. यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस राहतील. त्यासाठी ग्रामसभा, शालेय व्यवस्थापन समितीची सभा, पालक सभेद्वारे जनजागृती करण्यात यावी. तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी तसेच सन्मानित लोकप्रतिनिधी यांनाही सदर प्रक्रियेबाबत अवगत करून त्यांना सदर प्रक्रियेमध्ये सहभाग करून घ्यावा. हा जो स्नेहभोजन उपक्रम राबवायचा आहे आपल्या शाळेत, प्रत्येक शाळेने त्यासाठी वर्षभराचं जे काय आहे ते नियोजन करायचं आहे. त्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीची वेळोवेळी मिटिंग घ्यायची आहे, पुन्हा ग्रामसभा असतील, पुन्हा पालक सभा असतील, याद्वारे आपल्याला काय करायचं आहे, याद्वारे आपल्याला जनजागृती करायची आहे. तसेच ग्रामपंचायतीमधील अधिकारी, कर्मचारी यांचं किंवा लोकप्रतिनिधी यांचं देखील आपल्याला सहकार्य यावेळेस घ्यायचं आहे. 3, शालेय पोषण आहारासोबत मिठाई, जेवण किंवा पूरक पोषक आहार, यामध्ये उदाहरण मोड आलेली कडधान्ये, शेंगदाणे, सुकामेवा, काजू, बदाम, पिस्ते, मनुका, अक्रोड, बदाणे, फळे, शिजवलेले पदार्थ, मिष्टान्न इत्यादीचा समावेश असलेले अन्न आहार विद्यार्थ्यांना देण्यात यावा. तर आपल्याला जेव्हा स्नेहभोजन आयोजित करायचं आहे त्यावेळेस नक्की कोणत्या प्रकारचा आहार द्यायचा आहे तर विद्यार्थ्यांना पहा, यामध्ये आपल्याला मिठाई, जेवण किंवा पूरक पोषक आहार जे असतात त्याच्यामध्ये समजा मोड आलेली कडधान्य असतील, शेंगदाणे, पुन्हा सुकामेवामध्ये काजू, बदाम, पिस्ते, मनुका, अक्रोड, बेदाणे आणि या व्यतिरिक्त फळे, शिजवलेले पदार्थ, मिष्टान्न इत्यादीचा आपण समावेश करू शकतो. पहा 4, स्नेहभोजन उपक्रमांतर्गत कोणत्या तारखेस भोजन देण्यात यावे, भोजनात कोणत्या पदार्थाचा समावेश करणार आहे याबाबत संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने व देणाऱ्या व्यक्तींनी परस्पर सहमतीने एकत्रित निर्णय घ्यायचा आहे. आता नक्की विद्यार्थ्यांना कोणते भोजन द्यायचं आहे, कोणता आहार द्यायचा याबाबतचा निर्णय कोणी घ्यायचा आहे तर त्याबाबतचा निर्णय हा शालेय व्यवस्थापन समिती आणि जी संबंधित व्यक्ती विद्यार्थ्यांना भोजन देणार त्या दोघांनी तो एकत्रित काय करायचा आहे, निर्णय घ्यायचा आहे. त्यापुढे 5 पहा, स्नेहभोजन उपक्रमाअंतर्गत शाळांना रोख रक्कम न देता खाद्यपदार्थ किंवा आवश्यक इतर साहित्य, यामध्ये पाणी पिण्याचे पिंप, पाण्याचे ग्लास, ताटे, चमचे, डिश, मुलांना बसण्यासाठी चटई अथवा सतरंजी, पाण्याच्या टाकी, पाणी शुद्धीकरण यंत्र देता येतील. आता स्नेहभोजन उपक्रम आपण आयोजन करणार आहोत, यावेळी कोणतीही रोख रक्कम द्यायची नाही किंवा घ्यायची देखील नाही, तर साहित्य घ्यायचं जे आवश्यक आहे ते. यामध्ये आपल्याला साहित्य कोणते घेता येईल, साधारणपणे पिण्याच्या पाण्याचे पंप, ग्लास, ताटे, चमचे, डिश, मुलांना बसण्यासाठी चटया वगैरे जे काही पोषण आहार देण्यासाठी आवश्यक साहित्य असतं ते आपण यामध्ये घेऊ शकतो. पाणी शुद्धीकरण यंत्र देखील आपण यामध्ये घेऊ शकतो. पुन्हा 6, खाद्यपदार्थ ताजे व पौष्टिक असावे. तांदूळ, गहू, नाचणी, शेवगा, शेंग, डाळीसोबत हिरव्या पालेभाज्या दिल्या जाव्यात. बाजारातील वेस्टर्नबद्ध पदार्थ म्हणजे जंक फूड तसेच उघड्यावरील किंवा आणि शिळे अन्नपदार्थ विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नये. यासोबतच जंक फूडच्या हानिकारक प्रभावाबद्दल विद्यार्थ्यांनी, पालक तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. यावेळी आपल्याला आहार देताना काळजी करायची की विद्यार्थ्यांना ताजे आणि पौष्टिकच आहार द्यायचा आहे किंवा पालेभाज्या द्यायच्या आहेत. कोणत्याही जंक फूडचा वापर करायचा नाही किंवा शिळे अन्न देखील द्यायचे नाही. 7, खाद्यपदार्थाचे विद्यार्थ्यांना वितरण करताना वितरकाने शाळेत उपस्थित राहायचं आहे. जे काही दानशूर व्यक्ती किंवा जे कोणी देणार त्यांनी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांना शाळेमध्ये तसेच मध्यान्ह भोजनाच्या वेळेतच द्यावेत, इतर कोणत्याही वेळी देऊ नये. ते फक्त शाळेच्या परिसरामध्ये किंवा शाळेमध्येच द्यावेत. यामध्ये वितरकाने जेवण दिल्यास त्या दिवशी शालेय पोषण आहार शिजवण्यात येऊ नये. ज्या दिवशी आपण स्नेहभोजन आयोजन करणार आहोत, एखाद्या व्यक्तीने किंवा गावातील कोणत्या कार्यक्रमामुळे आपल्याला जर शाळेमध्ये जेवण मिळणार असेल तर त्या दिवशी आपण नेहमीच शालेय पोषण आहार शिजवायचा नाही. त्यानंतर तथापि केवळ अल्पोहार, पूरक आहार दिल्यास त्या दिवशी शाळेमध्ये शालेय पोषण आहार देणे आवश्यक आहे. समजा स्नेहभोजन आयोजन केलं आणि त्यावेळेस फक्त मुलांना अल्पोहार किंवा थोडासा पूरक आहार दिला तर त्यावेळेस मात्र आपण नेहमीच शालेय पोषण आहार शिजवायचा आहे. 10, सदर भोजनातून अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता संबंधित वितरकाने घेणे आवश्यक आहे. याबाबत अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वितरकाची राहील. जर या काळामध्ये समजा काही अघटित घडले किंवा काही अनुचित प्रकार घडला तर याची सर्वस्वी जबाबदारी कुणाची आहे, जो वितरक आहे त्यांची असणार आहे. पुढे 11, स्नेहभोजन उपक्रमामुळे शाळेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही याची देखील आपल्याला दक्षता घ्यायची आहे. शालेय पोषण आहार हे विद्यार्थी केंद्रित योजना असून अतिशय संवेदनशील असल्यामुळे सदर उपक्रम राबविताना दक्षता घेणे आवश्यक आहे. वितरक व समूहास याची कल्पना देणे आवश्यक आहे. त्यानंतर
4 स्नेहभोजन उपक्रमास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर सभा बैठकामध्ये प्रसिद्धी देण्यात यावी। दैनिक वृत्तपत्रातून व प्रसारमाध्यमातून याबाबत प्रचार करून सामाजिक बांधिलकी व समाजाचा सहभाग वाढवण्याचा प्रचार करण्यात यावा। ग्रामसभा, पालकसभा, स्थानिक पातळीवर सण समारंभ, हळदी कुंकू, गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी जे असतात आपले विविध समारंभ मधून सदर योजनेस प्रसिद्धी देऊन लोकसहभाग वाढवण्याचा प्रयत्न शाळांनी करायचा आहे। आणि 5 नवीन शैक्षणिक वर्ष सन 2024-25 पासून वरीलप्रमाणे सर्व शाळांमधून स्नेहभोजन योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी होईल याकरता आवश्यक ते नियोजन शाळांनी करायचे आहे। आणि 6 जेथे स्नेहभोजन उपक्रम राबवला जाईल तेथील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी या पत्रासोबत जोडलेल्या परिशिष्ट अ मध्ये सदर उपक्रमाबाबतची माहिती तालुक्यामार्फत संकलित करून जिल्ह्याची एकत्रित माहिती संचालनाला प्रत्येक महिन्यात सादर करायची आहे। तर अशा प्रकारे काही स्नेहभोजन कशा प्रकारे आपल्याला हा उपक्रम शाळेत राबवायचा आहे त्याबाबतच्या काही सूचना आहेत त्या आपण सर्वांनी लक्षात घ्यायच्या आहे आणि आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन उपक्रम राबवायचा आहे। तर मला आशा आहे तुम्हाला या उपक्रमामधून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत स्नेहभोजन उपक्रम शाळेमध्ये कसा राबवायचा आहे याबाबतची संपूर्ण माहिती समजली असेल। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद।